यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। संतभार पंढरी दर्शनासाठी लागतायत 24 तास। पंढरपुरातील 4 ठिकाणे पहा ड्रोन मधून। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। आषाढी वारीच्या निमित्ताने सर्व संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल झालेत। जिकडे पहावे तिकडे टाळ मृदुंगाचा गजर आणि वारकरीच वारकरी दिसतायत। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे दुपारनंतर शहरात दाखल होतील आणि वारकऱ्यांचा महापूर विठुरायाच्या नगरीत येईल। दर्शन रांगेत असलेल्या वारकऱ्यांना पददर्शनासाठी तब्बल 24 तासांहून अधिक कालावधी लागतोय। पंढरीतील ही 4 ठिकाणे पहा ड्रोनच्या नजरेतून। वाखरीमध्ये काल सायंकाळी आणि आज सकाळपर्यंत दोन्ही पालखी सोहळ्यात गर्दीचा उच्चांक दिसला। 65 एकर परिसर शेगाव दुमाला 3 रस्ता चौक या ठिकाणी देखील प्रचंड वारकऱ्यांची गर्दी दिसून आली। विठुरायाची पदस्पर्श दर्शन रांग स्वेरी कॉलेजच्या पुढे मंगळवेढा टी पॉइंट पर्यंत पोहोचली। शिवाय मुखदर्शनाची रांग देखील आज रमाई चौकाच्या देखील पुढे गेली। वाळवंट परिसरात आज सकाळी देखील खूप मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांनी स्नान केले। येथील ड्रोनच्या कॅमेऱ्यातून पहा ही वेगळीच दृश्ये। उजनी धरणातील पाणी साठा पोहोचला 60% वर। धरणात साठले 96.15 टीएमसी म्हणजे 60.66% इतके पाणी। सकाळी 6च्या आकडेवारीनुसार दौंडमधून येत होते 31,275 क्युसेक वेगाने पाणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईहून सोलापूर विमानतळावर 2:15 वाजता येणार आणि तिथून 10 मिनिटे थांबून पंढरीकडे आषाढी वारीसाठी हेलिकॉप्टरने होणार रवाना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपुरात कृषी महोत्सवाचे उद्घाटन तसेच ग्रामविकास विभागाच्या चरणसेवा आणि पर्यावरणाची वारी या उपक्रमांचा होणार समारोप। गेल्या 6 दिवसांपासून उजनी धरणातून भीमा नदीत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोडण्यात येत असलेले पाणी आज सकाळपासून करण्यात आले बंद। लाचखोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई। 33,000ची लाच घेताना माढा तालुक्यातील तलाठी सुदर्शन जयवंत आणि मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक अँटी करप्शनच्या जाळ्यात। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. आषाढी वारीनिमित्त ग्रामविकास विभागाच्या वतीने पंढरपूर शहरात वाखरी, गोपाळपूर, गुरसाळे, 65 एकर परिसर तसेच इस्कॉन टेम्पल या ठिकाणी कालपासून सलग 3 दिवस राहुल देशपांडे, शौनक अभिषेकी, कार्तिकी गायकवाड वाखरी, ज्ञानेश्वर मेश्राम, श्वेता दांडेकर आदी कलाकारांचे अभंगवाणीचे कार्यक्रम। आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात विठुरायाचे मुखदर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग तसेच पददर्शन घेण्यासाठी रांग पोहोचली गोपाळपूरच्या पुढे 3 किलोमीटर असलेल्या स्वेरी कॉलेजच्या देखील पुढे। विद्युत रोषणाईने नटली विठुरायाची पंढरी। स्वच्छता आणि मोबाईल टॉयलेटबाबत मंदिर समिती, पंढरपूर नगरपालिका आणि ग्रामविकास विभागाने लावली जोरदार फिल्डिंग। वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त।
वीर धरणातून आज सकाळी 6 वाजल्यापासून नदीत सोडले 15,000 क्युसेकने पाणी. 3 दिवसानंतर हे पाणी पंढरपुरात पोहोचणार. पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. घाटमाथ्यावर रेड अलर्ट. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अनेक रस्त्यांवर पाणी साचले. वाहतुकीचा वेग मंदावला. पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर. विकास आराखड्यात दर्शवलेल्या रस्त्यांपैकी केवळ 9% रस्ते अस्तित्वात. रस्त्यांच्या लांबीत मोठा घोळ. आकड्यात 4,000 किलोमीटरचा फरक. पालिकेच्या विभागांचे परस्पर विरोधी दावे. मुसळधार पावसामुळे स्वारगेट येथील पोलीस वसाहत परिसरात वडाचे मोठे झाड मुळासकट उन्मळून पडले. जुलै दरम्यान शहरात 372 ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध. पुणे जिल्ह्यातील 61,900 जणांचा समावेश. यादी पोर्टलवर अपलोड. खडकवासला धरणात 75% जास्त पाणीसाठा झाल्याने काल रात्री 8 वाजल्यापासून सांडव्याद्वारे विसर्ग सुरू. धरण साखळीत 21 टीएमसी इतका पाणीसाठा. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. पेपरफुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाईची पंतप्रधानांची ग्वाही. जलद गती न्यायालय आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या मसुद्यावर आज होणार चर्चा. राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणी यापुढे मंदिरातील रोकड स्वरूपातील देणगी मोजणीची जबाबदारी आता भारतीय स्टेट बँकेकडे. यामुळे मोजणी प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि जबाबदारी बँकिंग व्यवस्थापनाच्या कक्षेत राहील. देवस्थान ट्रस्टची माहिती. गणेशोत्सव, राज्य महोत्सव व्यापक करा. तसेच सर्व विभागांनी सहभाग नोंदवण्याच्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या सूचना. लोकसभेत आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भात आणि राज्यसभेत राष्ट्रगौरव अपमान निवारण सुधारणा विधेयक 2026 सूचीबद्ध. आरोग्य विभागाकडून रक्तपेढ्यांची धडक तपासणी. पुणे, मुंबईसह 4 शहरात आरोग्य विभागाची धडक मोहीम. नियमांचे उल्लंघन केल्यास होणार थेट कारवाई. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. उपोषण सोडल्यानंतर वांगचुक यांचा व्हिडिओ समोर. सरकारकडून आलेल्या मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले. लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतल्याचे सोनम वांगचुक यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ. गंगापूर धरणातून 14,407 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू. आतापर्यंत 218 कुटुंबातील 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उमरगाव येथे 3ऱ्या क्रमांकाचा विक्रमी पाऊस. 24 तासात तब्बल 1064 मिलीमीटर पावसाची नोंद. 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे. देशातील संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी आणि सरकारकडून सकारात्मक चर्चेच्या आश्वासनानंतर हा निर्णय.